जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी सचिन गुरवकर तुमचं स्वागत करतो आजच्या ब्लॉगमध्ये. तर आपण आता पेंटिंग काढायला बसलो. तर जस्ट माझ्या लक्षात आलं कालचा जो ब्लॉग जो आहे तो आपल्याला कंटिन्यू आज करायचा आहे. आणि आजची जी पेंटिंग आहे ती पूर्ण होणार आहे पूर्ण. आणि हा सेकंड पार्ट आहे त्याचा, तर नक्की बघा. आणि पूर्ण आता बॅकग्राऊंड वगैरे पेंटिंग होणार आहे पूर्ण. आणि आता जस्ट मी करायला घेतलेलं, तर 5 मिनटं झाले मी करायला घेतलेलं. आणि माझ्या लक्षात जे आलं की पेंटिंगच्या नादात मी विसरलो, जेवलो आणि मी लगेच स्टार्ट केलेलं. आणि पेंटिंगच्या मी विसरलो एवढा की तुम्हाला आजचा पण ब्लॉग त्यात दाखवायचा आहे ह्याचा पेंटिंगचा. तर आपण सुरू करतो आता. हे बघा, आता मी 5 मिनटं झालं बसलो, थोडंसं पेंटिंग चालू केलेली. त्यानंतर मला लक्षात आलं की तुम्हाला त्याचा ब्लॉग दाखवायचा होता, तो दुसरा पार्ट.
80% झालेली आहे आपली. तर ह्याच्यावरती आता आपण ह्याचा बेस तयार करणार आहे. तो आकाशी कलरचा थोडासा बेस असेल, पार्टचा बॅकग्राऊंड असेल त्याचा तो. आणि इथे थोडाफार काहीतरी दाखवू आपण दगडी वगैरे, कारण की हा वाघ जो आहे पेंटिंग आहे ते जम्प करताना तर तसं दाखवणार आहे थोडासा, जेणेकरून तो आता 3D मध्ये वाटेल. तर आपण सुरू करतो आता. मित्रांनो हे बघा, आपली पेंटिंग रेडी झालेली आहे पूर्ण. डिटेलिंग वगैरे सगळं देऊन झालेलं आहे. थोडासा बॅकग्राऊंड असं बनवलं का, त्या आकाशी टाईप थोडंसं बनवलं आहे. आणि तिथून ह्या आपला डोंगराच्या दगडी आहे तिथे उडी मारताना दाखवलेला आहे, कारण की जम्प करताना हा जो फोटो आहे हा तुम्ही बघितलात, हा थोडासा जम्प करताना फोटो आहे. तर त्याच्या ह्याच्यावरती आपण बनवलेला आहे. थोडंसं पाठचा पोर्शन थोडासा त्याचा डल दिसतोय, तर इतर थोडा डार्कमध्ये बनवलेला आहे. तर नक्की तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर वगैरे सबस्क्राईब नक्कीच करा, जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही बघितलं असेल पेंटिंग जी आपण केली. आता पाठीची पेंटिंग ठेवली तुम्ही बघू शकता. पेंटिंग केली त्याचं पूर्ण झालेली आहे. थोडंसं अर्धा एक जरा सुकवून आता तुम्ही मग आहे ते जास्त शेअर करू शकता या व्हिडिओला, म्हणजे जास्त लाईक वगैरे आणून देऊ शकता. कारण तुम्ही जवळपर्यंत त्या व्हिडिओला किंवा त्या कोणताही ब्लॉग असेल तर त्याला जास्तीत जास्त शेअर करत नाही किंवा लाईक करत नाही, तोपर्यंत आमचं प्रोत्साहन वाढत नाही. तर नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. खूप खूप धन्यवाद.